आता हे एक असं ब्लाऊज होतं की आमच्या घराशेजारीच एक मुलगी राहत होती, तर ती स्वतःचे ब्लाऊज शिवते आणि स्वतःचे तिला व्यवस्थित येतात. पण आता हा कपडा होता थोडासा सळसळ, थोडा म्हणजे भरपूरच. तर तिला काही ते व्यवस्थित शिवल्या गेलं नाही आणि इकडं तिकडं कपडा पळत होता. तर तिच्याकडून थोडीशी गलती झाली आणि जो बॅक पार्ट आहे तर व्यवस्थित करण्यात तिने बॅक पार्ट जो आहे तो मधातूनच कट केला आणि तिला करायच्या होत्या समोरून हुक आणि मागून पॅकच ठेवायचा होता, पण ते व्यवस्थित झालं नाही. तर मग तिने माझ्याकडे दिलं दुरुस्तीसाठी. म्हटलं मग ठीक आहे, आणि कसं आहे घरा शेजारचं काम असलं तर आपल्याला करावंच लागतं. तर मग तेच आता आज जे आहे तेच ब्लाऊज मी इथं घेतलं. तर आता सर्वात अगोदर सगळे पार्ट्स व्यवस्थित पाहून घेतले की कोणचा कुठे बसल कोणता नाही. तर मग ते झाल्यानंतर सर्वात अगोदर काय केलं, जी लेस होत्या तर मग बाहीसाठी अगोदर बाहीचा पार्ट मी कपडा म्हणजे जो मेन फॅब्रिक होता तो कापून घेतला. म्हटलं बाही एकदा व्यवस्थित निघली की बाकीचे जे पार्ट आहे आपण कुठे ना कुठं ॲडजस्ट करून त्याला व्यवस्थित करून घेऊ. तर मग तेच केलं. सगळ्यात अगोदर बाही काढून घेतल्यानंतर जो उरलेला म्हणजे साडीचा कपडा होता त्यात जिथे ॲडजस्ट होईल तिथे मी कपडे ठेवून पाहिलं आणि ते जे आहे कट करायला घेतलं. तर आता म्हटलं अगोदर आपण जे फ्रंट पार्ट होता तर तो तिने कट केलेला नव्हता आणि थोडंसं अस्तर होतं ते उरलेलं होतं, बाकीचं फक्त बॅक पार्ट तिने कट केलेला होता. मग उरलेल्या अस्त्रात मी जो फ्रंट पार्ट असतो तो कट केला आणि स्लीव्ससुद्धा कट करून घेतल्या आणि जे मेन फॅब्रिक होतं त्याच्यावरती पूर्ण ठेवलं आणि जिथं ॲडजस्ट होईल आता एक एक पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवला. पण जसा होईल तसा मी माझ्याकडून क्लिअर करायचं काम केलं, कारण साडीवरचं ब्लाऊज होतं तर ती टाकूही शकत नव्हती. त्यामुळं म्हटलं आपणच आता त्याला दुरुस्त करावं. तर मग मी माझ्या पद्धतीने जसं होईल तसं माझ्याकडून प्रयत्न केले. पण शेवटी ब्लाऊज खूप छान सुंदर तयार झालं, म्हणजे असं वाटतही नाही की ते बिघडलेलं होतं, तर व्यवस्थित झालं. तर सर्वात अगोदर जेही पार्ट मी कापलेले होते जिथं जसे ॲडजस्ट होतील तिथंच मी असे स्टिच करून घेतले अगोदर. आता हा जो आहे हा फ्रंट पार्ट होता आणि मी तिचं कटोरीचं होतं, पण मग मी इथं प्रिन्स कटचं केलं, कारण प्रिन्स कटला जास्त कपडा लागत नाही आणि जेवढ्या कपड्यात ॲडजस्ट होईल त्या प्रमाणात मला ते करायचं होतं तयार. तर मग मी ते करून घेतलं. आता तुम्ही बघा मधात जो आहे तो थोडासा जॉईंट पार्ट दिसत आहे, पण तो बॅकला आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे ते दिसत नाही आहे. तर माझं ब्लाऊज व्यवस्थित असं रेडी झालं.